नमस्कार, मी अनुष्का. मी प्रियांका. आजच्या एपिसोडमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आहे. आजच्या एपिसोडसाठी आम्ही खूप एक्सायटेड आहोत आणि अर्थात तुम्ही सुद्धा असणार आहे, कारण की हॉटस्पॉट नावाचं एक नवीन युट्यूब चॅनल आम्ही सुरू केलंय. अनुष्का, प्रॉडक्ट तर सगळेच खरं दाखवतात, पण त्याच्या मागची गोष्ट कोणीच सांगत नाही. हाच मुद्दा आपल्याला हायलाइट करायचा खरंय. आणि यशस्वी ब्रँड्स हे काही रातोरात मोठे होत नाहीत. त्याच्या मागे लागते प्रचंड मेहनत, कल्पना आणि धाडस. करेक्ट. आणि याच गोष्टी मंडळी आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत. तुमची मेहनत आणि तुम्ही कल्पकतेने सुरू केलेला उद्योग जर तुम्हाला असं वाटत असेल की सर्वदूर आपला उद्योग पोहोचावा, अख्ख्या महाराष्ट्रात आपला उद्योग पोहोचावा, रादर मला वाटतं प्रियांका, युट्यूब हे असं माध्यम आहे, सशक्त माध्यम आहे की ज्याच्यातनं तुम्ही अख्ख्या जगामध्ये पोहोचू शकता. सो खास हॉटस्पॉटची निर्मिती आम्ही यासाठीच केली आहे की तुमचा बिझनेस, तुमचं प्रोडक्ट हे जगभरात जर तुम्हाला पोहोचवायचं असेल तर हॉटस्पॉटला त्यांनी नक्की संपर्क करावा. डिस्क्रिप्शन मध्ये मी सगळ्या डिटेल्स सुद्धा दिलेल्या आहेत. सो फोन उचला आणि लगेच आम्हाला कॉल करा. करेक्ट. आणि हॉटस्पॉट ही आमची संकल्पना तुम्हाला कशी वाटते हे पण आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या सूचना आणि याचा अभिप्रायाचं आम्ही नक्की स्वागत करू. अगदी. तर अजून एक अनुष्का आहे की इथे फक्त लोकल आणि पॉवरफुल ब्रँडची ओळख होणार आहे. त्याचबरोबर क्रिएटिव्ह कन्सेप्ट सुद्धा आपल्याला माहिती होतील. आणि हा एक प्लॅटफॉर्म फक्त तुम्हाला तुमचं ब्रँड्स दाखवण्यासाठी नाही, तर तुम्ही तुमच्या पॅशन मधून तयार झालेला बिझनेस दाखवण्यासाठी सुद्धा एक उत्तम माध्यम आहे. करेक्ट. म्हणजे नॉट ओनली युअर प्रोडक्ट्स, तर तुमची एक स्टोरी जर तुम्हाला जगापर्यंत पोहोचवायची असेल तर हॉटस्पॉट सारखं दुसरं सशक्त माध्यम नाही असं आम्हाला कुठेतरी वाटलं आणि याच्यातनं आम्ही हॉटस्पॉट या चॅनलची निर्मिती केली. सो तुम्ही आमच्या चॅनलला स्वीकाराल आणि जसं तुम्ही आमच्या पर्सनल चॅनलवर प्रेम करताय, जसं की पिऊ द स्टोरी टेलर आणि या चॅनलवर जसं तुम्ही भरभरून प्रेम केलं तसंच याही चॅनलला नक्की प्रेम करा, लाईक करा, शेअर करा, कारण तुमचा एक लाईक करेक्ट तुमचा एक लाईक सुद्धा आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. एक कमेंट महत्वाची आहे. तर आजच्या एपिसोडला म्हणजे आजपासून हा आमचा जर्नी सुरू होतोय, नवीन वर्षाची सुरुवात. आपण नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत आपल्या प्रेक्षकांना, दर्शकांना. आमच्या दोघींकडूनही तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. सो आजचा हॉटस्पॉट काय आहे, आजचा पहिला एपिसोड आम्ही कोणासोबत करतोय हे तुम्हाला सांगतो. जर तुम्हाला हँडमेड प्रॉडक्ट्स आवडत असतील, युनिक टच आणि एलिगंट डिझाईन आवडत असतील तर परीस टच इज फॉर यू. राईट. आणि मंडळी असं असतं ना की काही कपडे घालायचं नसतात तर ते फील करायचे असतात. त्या प्रत्येक फील मधला, प्रत्येक पॅचवर्क मधला एक एलिगन्स या परीस टच ब्रँडनी जपलाय. सो आजचा हॉटस्पॉट आहे परीस टच बाय गौरी ब्रह्मे. तर पहिल्या हॉटस्पॉटच्या पहिल्या एपिसोडला सुरुवात करूयात. नमस्कार, मी तुमची होस्ट प्रियांका आणि हॉटस्पॉटच्या या पहिल्या एपिसोड मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण भेटणार आहोत परीस टचच्या गौरी ब्रह्मे यांना. तर परीस टच हा त्यांचा क्लोथिंग ब्रँड आहे आणि नावातच सगळं काही आपल्याला कळतंय. तर गौरीताई, परीस टचची सुरुवात कशी झाली? परीस टचची सुरुवात होऊन 1च वर्ष झालेलं आहे. मी आणि माझ्या मैत्रिणीने मिळून, दोघींनी मिळून हा ब्रँड आम्ही सुरू केला आहे. त्याची सुरुवात म्हणजे आम्हाला दोघींना काहीतरी एकत्र काम करायचं होतं. म्हणजे अनेकांना व्यवसाय डोक्यात असतो आणि लोक पार्टनर शोधत असतात, पण आमचं पार्टनरशिप ऑलरेडी ठरलेली होती. फ्रेंडशिप पार्टनरशिप होती तुमची. तर व्यवसाय कोणता करायचा हे मात्र आमचं ठरलं नव्हतं. पण मग ते आपसूक ठरलं की आम्ही काही कॉमन इंटरेस्ट शोधून काढले. दोघींना समान गोष्टी कोणत्या आवडतात, तर त्यातली एक समान गोष्ट होती ती म्हणजे कपडे. त्यामुळे आम्ही दोघींनी असं ठरवलं की आपल्याला जे आवडतं ते इतर आपल्यासारख्याच अनेकींना आवडू शकेल आणि त्यातूनच मग आम्ही दोघींनी फॅब्रिक ब्रँड आमचा सुरू केला. फारच छान, मस्त. तर या परीस टच या ब्रँडचा USP काय? कारण आजकाल कसं कॉम्पिटिशन सुद्धा खूप वाढली आहे, ऑनलाईन सेलिंग वाढलंय. तर तुमचा ब्रँड कसा वेगळा उठून दिसतोय सगळ्यांमध्ये? अगदी तू म्हणतेस ते खरं आहे की स्पर्धा प्रचंड आहे, स्पेशली क्लोथिंग ब्रँड मध्ये. की मी समजा एखादी गोष्ट 700ला विकत असेल तर तीच गोष्ट एखादा दुसरा सेलर 500ला विकत असतो. त्यामुळे स्पर्धा भयंकर आहे. या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर तुम्हाला स्वतःच काहीतरी आणावं लागतं की जे युनिक
युनिक आहे, हो. जे स्पेशल आहे आणि जे खास तुमच्यासाठी तयार केलं गेलं आहे असं वाटलं पाहिजे. अगदी. कारण म्हणजे बायकांमध्ये युजली असं असतं की अच्छा हे वन पीस ना 550 मध्ये मी घेते, तिकडून लांबून घेते, अच्छा ती ओढणी ना ती तर काय मी 700 रुपयामध्ये घेते. हो. पण कसं आहे ना, 700 रुपयाच्या ओढण्या या 1000 लोकांकडे असू हो, शकतात. हो. पण त्यातच जर का तुम्ही एक 100-200 रुपये जास्ती घालून घेतले तर ती ओढणी फक्त तुमची होते करेक्ट आणि करेक्ट. त्यामुळे त्याचा एक युनिकनेस राहतो. हो. आणि त्याचसाठी म्हणजे परिस्टच याच्यासाठी आहे की ज्याला परिसरचा स्पर्श झाला वाव. आहे अशा रीतीने आम्ही तो सुंदर. ब्रँड सुरू केला. ते नावच एवढं ऍप्ट आहे ना या हो. सगळ्यासाठी. हो, त्या नावाची गोष्ट आहे, मी सांगेन तुला. येस, नक्की आम्हाला ऐकायला आवडेल. हो. ज्या महिला व्यावसायिक आहेत, बिझनेस सुरू करताना खूप उत्साहात सुरू करतात, पण कुठेतरी एक म्हणावी तशी मजल गाठता येत नाही, कुठेतरी स्टक व्हायला होतं. हम्म. तर अशा व्यावसायिकांसाठी तुम्ही 5 टिप्स काय सांगाल? हो, तर त्या 5 टिप्स म्हणजे पहिलं म्हणजे ना तुमच्या कामामध्ये सातत्य हवं. सातत्य खूप महत्वाचं आहे. असं नाही की मी आज एक व्हिडिओ केला आणि मग मी 15 दिवस हातावर हात धरून बसले आणि मग त्या व्हिडिओला माझ्या लाईकच येत नाहीत, कॉमेंटच येत नाहीत आणि मग कोणी काही आमच्याकडनं घेतच नाही, असं करायचं नाही. त्यामुळे सातत्य हवं. तुम्ही स्वतः ठरवून द्या की मी दर 2 दिवसांनी काही ना काहीतरी माझ्या व्यवसायाची जाहिरात करेनच. बरोबर. जेव्हा तुम्ही ठरवताना तेव्हा ते आपोआप होतं. त्यामुळे सातत्य पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे खूप मन लावून काम केलं पाहिजे तुम्ही. म्हणजे इंग्रजीमध्ये बिंग पॅशनेट म्हणतात ना, बरोबर. की काही कुठलीही अडचण आली ना तरी पटकन बाबा नाही सोडून देते मी, हे शक्य नाहीये, असं करू नका. अशा आणि वेळा खूप वेळा येतात की अगदी हे नाही अशी बाबा तेच खूप शक्य वेळा आली, नाही. हो. हा, त्यामुळे यू हॅव टू बी पॅशनेट अबाउट Correct. युअर ओन बिझनेस, कारण ते तुमचं आहे. त्यामुळे तुम्ही नाही तर मग कोण करणार. त्यामुळे खूप मन लावून आणि जिद्दीने काम करत राहा. आमच्या व्यवसायाबाबतीत काय होतं मी सांगते, जिथे जिथे आम्हाला अवलंबून राहावं लागतं ना तिथे तिथे आम्हाला अडचणी येतात. बरोबर. म्हणजे ज्या गोष्टी आम्ही दोघी ऍज अ पार्टनर म्हणून ज्या करू शकतो त्या आम्ही पटापट करून टाकू शकतो. पण जेव्हा आम्ही कोणावर तरी अवलंबून असतो तेव्हा मात्र ती गोष्ट थोडीशी तिथे अडकते. तर त्याच्यासाठी काय करा, एकाच माणसावर किंवा 2च माणसांवरती अवलंबून राहू नका. मेक युअर टीम रेडी. बरोबर. 4-5 लोक तरी तुमच्या व्यवसायासाठी तुम्ही तयार करा. अच्छा. म्हणजे समजा एकाकडून माझं काम नाही झालं तर दुसऱ्याकडून माझं काम करून घेता आलं पाहिजे. हे आम्ही सुद्धा अनुभवानेच शिकलो आहे. पण हे मी अनेक महिलांना, व्यावसायिकांना हे सांगू शकेन की अवलंबून राहू नका. एकच माणूस, माझा टेलर आहे, तुमचा टेलर नसतो. तुमचा टेलर कधी दुसऱ्याचा होतो हे तुम्हालाही कळत नाही. त्यामुळे अवलंबून राहू नका. ही माझी तिसरी टिप असेल. सोशल मीडियाचा वापर करा. खूप म्हणजे काय मोफत आहे, त्याला फार काही लागत नाही करायला. त्यामुळे अनेक जण शिकायला पण ते घाबरत असतात. त्यामुळे आणि फक्त व्हॉट्सअप हे सोशल मीडिया नाहीये ना. व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, युट्यूब आहे, इंस्टाग्राम आहे. जिथे कुठे तुम्हाला असं वाटत असेल की थोडेसे पैसे घालून आपल्या व्यवसायाची जाहिरात होत असेल तर ती अवश्य करा. कारण ही एक प्रकारची हे म्हणजे इन्व्हेस्टमेंटच असते आणि व्यवसायासाठी इन्व्हेस्टमेंट ही हवीच. फक्त तुमचं रॉ मटेरियल आहे हे इतक्यानीच होत नाही. तर 2-4 पैसे कुठे लागत असतील, उदाहरणार्थ अगदी सांगते मी तुला, व्हॉट्सअपने आता ब्रॉडकास्ट पेड केलेले आहे. अनेक बायका, अनेक मैत्रिणी माझ्याकडे, छे बाबा यांनी पेड केलं, आधी फ्री होतं ते किती छान आहे. तसं नाही. जर का पेड केलंय, तुमचं ऑलरेडी बायर बेस रेडी आहे, तयार आहेत ग्राहक, तर करा ना वापर त्याचा, हरकत काय आहे. त्यामुळे थोडेसे पैसे घालण्याची सुद्धा तुम्ही तयारी ठेवा. 5वी टिप म्हणाल तर जे काही कराल ते उत्तम करण्याचा प्रयत्न करा आणि ग्राहक हा तुमचा कायम केंद्रबिंदू पाहिजे. म्हणजे मला त्यांनी रिस्पॉन्डच केलं नाही, मग मी उशिरा पाठवलं तर त्यांनी तक्रारीच केल्या, तर असं नाहीये. ग्राहक देवो भव हे लक्षातच ठेवा. कस्टमर इज द किंग. त्यामुळे तुमची ऑर्डर उशिरा पोचली, तुमची ऑर्डर पोचलीच नाही, तुमची ऑर्डर फॉल्टीच निघाली, ह्याचा सगळा दोष तुम्ही स्वतः घेता आला पाहिजे. वेळ पडली तर तुम्ही थोडा कमीपणा घेतला पाहिजे, कारण ग्राहक हा देवच आहे. त्यामुळे ग्राहकाला देवासारखे माना, मग तुमचा व्यवसाय अगदी भरभराट होईल. मस्त, फारच युजफुल टिप्स आहेत या. अगदी म्हणजे आम्हाला सुद्धा या फॉलो करायला खूप छान आहे. परिस्टेजचं वेगळे पण म्हणजे मी आधी सांगितलं तसं की आम्ही केलेली प्रत्येक गोष्ट ही हँडमेड आहे
आम्ही स्वतः त्याच्यामध्ये डोकं लावून ती गोष्ट तयार केलेली आहे आणि ती युनिक आहे. ती तशी तुम्हाला बाजारात असे खूप हजारांच्या याच्यामध्ये मिळणार नाही. त्यामुळे युनिकनेस हा आमचा अगदी काय म्हणतात तो USP आहे. त्यात आम्ही फक्त प्युअर कॉटनमध्येच काम करतो. त्यामुळे जे काही आमच्याकडे आहे फॅब्रिक्स किंवा जे काही तर ते सगळे कॉटनमधले आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही सुरुवात करताना ना फक्त फॅब्रिक्सनी सुरुवात केली होती, पण आता जमाना आहे तो रेडीमेडचा आहे आणि तुम्हाला काळाबरोबर चालावंच लागतं. त्यामुळे आम्ही थोडं शिकत मग आम्ही आता रेडी टू ऑर्डर, मेक टू ऑर्डर असं पण करतो की तुम्ही आम्हाला साईजेस सांगा आणि आम्ही त्याप्रमाणे तुम्हाला शिवून पण देऊ. त्यामुळे ही स्टिचिंग सर्व्हिस सुद्धा आम्ही सुरू केलेली आहे. त्यामुळे आय थिंक परिस्टच हॅज एव्हरीथिंग दॅट यू आर लुकिंग फॉर. तर परिस्टचमध्ये आम्ही फॅब्रिक्स करतो, कुर्ता फॅब्रिक्स मेनली असतात आमचे. अनेकदा आम्ही पूर्ण सेट पण करतो की कुर्ता फॅब्रिक आणि बॉटम आणि हे ओढणी असे पण 3चे सेट करतो. मेनली आम्ही कुर्ता फॅब्रिक्स करतो आणि त्याच्यावरती आम्ही काहीतरी वेगळं काम करतो की पॅचवर्क डिझाईन आहे, कधी एम्ब्रॉयडरी आहे, कधी काहीतरी हाताचं छान काम आहे. तर तशा प्रकारचे कुर्ता फॅब्रिक्स आहेत. त्यानंतर आम्ही स्टोल्स करतो जे प्युअर कॉटनमध्ये आहेत. थोडेसे पॅचवर्कवाले असतात, थोडे काही बॉर्डरवरती काम असलेले असतात. त्या प्रकारचे आम्ही स्टोल्स पण करतो. त्यात परिस्टचचं पॅकेजिंग सुद्धा खूप वेगळं आहे आणि ते आम्ही असं पॅक करतो. ही कॉटनची पिशवी आहे आणि त्याला आमच्या ब्रँडचं असं सॅटिनची रिबीन आहे की जेव्हा तुम्हाला हे हातात मिळेल ना तेव्हा असं तुम्हाला ते वाटलं पाहिजे की हे तुमच्यासाठीच आहे आणि तुमच्यासाठी ही एक छान भेट आहे असं वाटलं पाहिजे. आणि याचा नंतर तुम्ही वापर करू शकता. तुम्ही साडी कव्हर किंवा अगदी हा तयार झालेला ड्रेस सुद्धा याच्यामध्ये ठेवू शकता. प्रवासात नेताना समजा जर का तुम्हाला इस्त्रीचे कपडे खराब होऊ नयेत असं वाटत असेल तर असेच्या असे तुम्हाला ठेवता येतील. त्यामुळे थोडंसं काय सस्टेनेबिलिटी आजकाल फार म्हणजे महत्वाची आहे. त्यामुळे प्लास्टिक कोणतंही न वापरता आम्ही प्युअर कॉटन मल्टीपर्पज बॅग आहे पॅकिंग करतो आणि हे फार खूप म्हणजे प्रसिद्ध झालेलं पॅकिंग आहे. सगळ्यांना खूप आवडतं. आणि त्यात तुम्ही छोटीशी नोट सुद्धा थँक्यू नोट पण टाकतो. हो, कारण मी म्हंटल तसं की ग्राहक देवो भव. फारच छान, स्पेशल एक फील येतो त्याच्यामुळे. तर मी आता तुम्हाला काही परिस्टचचे प्रोडक्ट्स दाखवते. आम्ही असे प्युअर कॉटनचे स्टोल्स करतो. ते थोडेसे वेगळे आहेत. अगदी दुपट्टा म्हणता येणार नाही पण गळ्याभोवती घालता येतील असे स्टोल्स असतात आणि हा थोडासा असा पॅचवर्क मधला स्टोल आहे. असे अनेक आम्ही करतो. इंडिगोमध्ये सुद्धा आम्ही असे अनेक स्टोल्स केलेले आहेत. त्यानंतर कुर्ता फॅब्रिक्समध्ये आम्ही हे असा एक प्रकार आहे आमच्याकडे आणि या ज्या पॅचवर्कच्या पट्ट्या आहेत या स्लीव्जला येतात. त्यामुळे पूर्ण कुर्ता फॅब्रिक हे तुमचं इकतमध्ये येतं आणि हे मात्र स्लीव्जला येतं. हे आमचं वन ऑफ द मोस्ट हॉट सेलिंग प्रॉडक्ट आहे. याच्यामध्ये रंग खूप छान आहेत. त्यामुळे हा एक त्यातला लाल कलर पण खूपच छान आहे. व्हेरी ब्राईट कलर्स आणि त्याला असं पॅचवर्क आहे. आमच्याकडे आता काळ्यामध्ये पण आहे ब्लॅक कलेक्शन. संक्रांतीसाठी आम्ही स्पेशल करत आहोत. तर ते सुद्धा पॅचवर्कमध्ये आहे. असं हे पॅचवर्क आहे आणि ते इथं येतं. त्यामुळे दिस इज कुर्ता फॅब्रिक. ज्यांना साडी नेसायची नसेल, कुर्ता घालायचा असतो संक्रांतीला अनेकदा, तर त्यांच्यासाठी हे घेऊ शकता. त्यामध्ये पण आमच्याकडे वेगवेगळे रंग आहेत. हा त्यातला अजून एक कलर आहे. आमच्या वेबसाईटवरती सगळे प्रोडक्ट्स आहेत. आमची वेबसाईट आहे, त्याची लिंक पण देऊच आम्ही नंतर कॉमेंटमध्ये. आणि त्याचं हे असे पॅचवर्क आहे. तो हा रंग पण एक त्याच्यामध्ये आहे. या व्यतिरिक्त आमच्याकडे एक स्लीव्ह हेवी पॅटर्न आहे. तो म्हणजे उदाहरणार्थ आता हा असेल, हा इट्स अ व्हेरी ब्राईट अँड ब्युटिफुल कलर. तर हे गळ्यापाशी येतं आणि त्याला ना अशा आमच्या जरा वेगळ्या स्लीव्ज आम्ही पॅचवर्कच्या या आम्ही तयार केलेल्या आहेत. त्यामुळे हा जो पट्टा आहे तो इथे स्लीव्जला येतो. हा पण खूप छान दिसतो आणि हा सुद्धा वन ऑफ आवर हॉट सेलिंग प्रोडक्ट्स आहे. याच्यामध्ये ब्लॅक कलर पण आहे आमच्याकडे संक्रांत स्पेशल. त्याच्या पण स्लीव्स फारच छान आहेत. हे अशी त्याची स्लीव आहे. इट्स अ व्हेरी ब्युटिफुल पॅचवर्क आणि अर्थात इथे कुर्तापट्टी पण आहे. त्यामुळे काळ्या रंगामध्ये पण आमच्याकडे हे आहे. परिस्टेजमध्ये असं काही नाही आहे की सेटच घ्यावा लागेल आणि सगळंच घ्यावं लागेल असं काही. तुम्हाला नुसता कुर्ता फॅब्रिक हवा आहे आम्ही देतो. तुम्हाला नुसता दुपट्टा हवा आहे आम्ही देतो. त्यामुळे हे असं एकत्रच घेतलं पाहिजे असं काही नाही. वेगवेगळं सुद्धा तुम्ही मागवू शकता. त्यानंतर हा पण एक आमचा अगदी युनिक
सेलिंग फॅब्रिक आहे. हे कुर्ता फॅब्रिक आहे आणि हे संपूर्ण डोकं माझ्या पार्टनरचं आहे. याच्यात माझं काहीच नाही आहे, पण मी आपली छाने असे धरून फोटो काढत असते. तर हा इंडिगो पॅच आहे आणि त्याला खाली हे कॉइन टॅसल्स आहेत. थोडं एम्ब्रॉयडरी पण आहे, याच्यावरती पण एम्ब्रॉयडरी आहे. पण असा छोटासा छान पॅच इथे वरती येतो आणि तो फार छान दिसतो, कारण असं आम्हाला वाटतं की खूप हेवी काही नसावं. छोटंसं तुम्ही एखादं छान डिझाईन काय केलं ना तर ते उठून दिसतं. हे अगेन दिस इज प्युअर कॉटन. तर या कुर्ता फॅब्रिकची किंमत आहे 990 रुपये. हा सुद्धा आमच्या वेबसाईटवरती मिळेल. आणि हॉटस्पॉट चॅनल तुम्ही बघत असाल आणि तो पाहून जर का तुम्ही आमच्याकडे खरेदी करायला येत असाल तर आम्हाला तसं अवश्य मेसेजमध्ये सांगा. आम्ही खास हॉटस्पॉटतर्फे तुम्ही आलात म्हणून आम्ही अतिशय छान एक आकर्षक भेटवस्तू सुद्धा तुम्हाला पाठवू. फक्त सांगा की आम्ही हॉटस्पॉट बघून आलेलो आहे, एवढंच. तर हा एक कुर्ता फॅब्रिक आहे. त्यानंतर मी चेंदुरी सिल्क दुपट्टे दाखवले. त्याच्यामध्ये खूप हे लोकांना आवडतात आणि वेगवेगळे कलर्स, रंग पण आहेत. हा रंग खूप छान आहे म्हणून मला असं वाटलं की दाखवावा. युजली आपण असा हिरवा वगैरे घेत नाही, पण हा हिरवा इतका छान हिरवा आहे की तो पटकन कोणालाही घ्यावासा वाटेल. त्यामुळे रंग बघताना सुद्धा मी थोडंसं म्हणजे कधी कधी बघतो, कधी कधी कळत नाही की काय येणार आहे, पण हा एक खूप छान रंग आमच्याकडे आहे. परिस्थितीची सुरुवात ना आम्ही पॅचवर्क कुर्ता फॅब्रिक्सनी केली होती आणि आम्ही अजूनही ते भरपूर करतो. तर असे पॅचवर्क सुद्धा आम्ही करतो आणि हे थोडेसे कमी रेंजमधले आहेत. 750-800 रुपये असे, की जेणेकरून तुम्हाला भेट द्यायची असेल कोणाला तर असे कुर्ता फॅब्रिक्स तुम्ही देऊ शकता. हे सगळं प्युअर कांथा कॉटन आहे आणि त्याच्यावरती हा असा कलमकारीचा पॅचवर्क आहे. 750 to 800 इज द रेंज. परिस्टचचं बुटीक आतापर्यंत कुठेही नाहीये. देवदयेने ते लवकरच सुरू होईल अशी आपण सगळेच जण प्रार्थना करूया. पण परिस्टचसाठी शॉपिंग तुम्ही वेबसाईटवरून करू शकता. आमच्या वेबसाईटची लिंक कॉमेंटमध्ये नंतर देतीलच. त्यानंतर तुम्ही फेसबुक मेसेंजरवरनं सुद्धा आम्हाला संपर्क साधू शकता. फेसबुकवरती परिस्टच नावाचे आमचे पेज आहे. आम्ही इंस्टाग्रामवरती पण आहोत, तिथे सुद्धा तुम्ही आम्हाला DM करून ऑर्डर करू शकता. आता परिस्टचची खासियत अशी आहे की शिपिंग फ्री आहे. आम्ही कुठलाही शिपिंगसाठी वेगळा आकार लावत नाही, वेगळी फी तुम्हाला लावत नाही. त्यामुळे संपूर्ण भारतभर शिपिंग हे मोफत आहे, त्यामुळे त्याचाही लाभ घ्या. जेव्हा आम्ही सांगतो की हे 990चं आहे तेव्हा ते 990चंच आहे. त्याच्यापेक्षा 1 रुपयाही आम्ही जास्ती लावत नाही. येस. सो गौरीताई, फारच सुंदर कलेक्शन आहे हे आणि खरंच याचा टच सुद्धा अगदी परिस्टच, अगदी इतकं सुंदर नाव आहे ते अगदी हात लावल्यावर कळतच. हा टच खूप सुंदर आहे. सो थँक्यू सो मच. आजच्या भागात, पहिल्या भागात एवढं छान कलेक्शन दाखवलं आणि तुम्हाला सुद्धा हे कलेक्शन कसं वाटलं ते कमेंट्स करून आम्हाला नक्की सांगा. आणि असंच हॉटस्पॉटवर सुद्धा तुम्हाला प्रॉडक्ट प्रमोशन करायचं असेल तर आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेत, लगेच फोन उचला आणि कॉन्टॅक्ट करा. गौरीताई, थँक्यू सो मच आजच्या एपिसोडमध्ये आल्याबद्दल. वी थँक यू टू. हॉटस्पॉटने आम्हाला बोलवलं परिस्टचला आणि आमचं काही प्रॉडक्ट दाखवायची संधी दिली, त्याबद्दल हॉटस्पॉटचे सुद्धा खूप आभार. तुम्ही सर्वांनी, प्रेक्षकांनी सुद्धा लाईक, शेअर, सबस्क्राईब अवश्य करा. आता पुन्हा भेटूया नवीन हॉटस्पॉटमध्ये. हॅपी न्यू इयर.